तोडूया. आणते थांब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दूध पिऊन झालेलं आहे आणि आंब्याच्या झाडाला आता बांधलेलं आहे याला. सकाळचे 7 वाजलेले आहेत. शैतान. डोळे बघ कसा करतोय. करड पाहिजे, पेंडा नकोय. करड पाहिजे. मी यासाठी ब्रश आणलाय घासायला, डोसकं घासायला. इथं हिंगांच्या इथं हेअरफॉल बघ केवढा होतोय. गण्याला सकाळी थोडंसं आंबवून देते मी. त्याला बाकी काही आवडत नाही. भुशी आणि सरकी पेंड मात्र खूप आवडते. सरकी पेंड असल्याशिवाय गण्या काय आंबवून खात नाही. त्यामुळं मी आता हे जरा भिजवते, कालवून ठेवते थोडा वेळ आणि मग त्याला देते. पाहिजे सरकी घातलेली आहे. खायचं काम कर. हे मारामारी नकोय. रे बाबा हा गप्पानी. चक्कर माहित काय जरा. हा हे काय आहे मग. हे काय आहे. सकाळी अंगात येतं काय रे तुझ्या. साईड सगळं. हा डोळे तर इतके मासूम आहेत पण चेहऱ्यावर जाऊ नका. हा आंबून तुडवून पुढं चाललंय. गुंड्या हे गुंड्या. आपलं YouTube चॅनल लवकरच 4 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठेल. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी विनंती करते की जर ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची ती म्हणजे आपल्या चॅनलला मी आता मेंबरशिपचं फीचर चालू केलेलं आहे. काही मोजके पण खूप स्पेशल असे व्लॉग तुम्हाला मेंबरशिप घेतलेल्यांना तिथे बघायला मिळतील. हे घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला गेल्यानंतर तिथे जॉईन नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर त्यावरती गेल्यावर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. 59 रुपये प्रति महिना इतक्या अत्यल्प दरामध्ये ही मेंबरशिप तुम्हाला उपलब्ध आहे. तर चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर मेंबरशिप हे फीचर नक्की ट्राय करा. आणि अर्थातच तुम्हाला यापुढे तिथे खूप वेगवेगळ्या विषयावरचे छान ब्लॉग्स बघायला मिळतील. ऑन युअर मार्क गेट सेट गो. पाहिजे पाहिजे काय. हात नाही काय नाही पाहिजे का. गडबड नुसती खायची.
आगी घातलाय तुला. ते पुढ्यात घातलेलं आहे ते खा जा. तुला खायचे? सकाळचं गवत घालून झालेलं आहे आणि गण्याचा दिवस असा सुरू होतो. दूध पिऊन झाल्यानंतर त्याला आम्ही बाहेर बांधून ठेवतो आंब्याच्या झाडाला. त्यानंतर आंबोण खातो तो. त्यानंतर गवत. मग थोडा वेळ उन्हात कोवळ्या उन्हात पाय पसरून मस्त झोपतो आणि त्यानंतर आम्ही मग त्याला पाणी पाजून आतमध्ये परत बांधतो थोडं दुपारचं. दुपारी भेटू काय? बाय. गणू बास. शाबास. दुपारचे साधारण 12 वाजत आलेले आहेत आणि गणूला आतमध्ये घेणार आहोत. सकाळी मी त्याला थोडीशी पपई खाऊ घातली होती पण अजून एवढा आवडीनं खात नव्हता. तर आता बाबा केळी पण घेऊन आलेली आहे झाडावरची काढलेली. तर ती पण खायला घालून बघते. खाल्लं बरोबर. चावते काय? भरवायला लागतंय अजून. पाहिजे तू झालं. शेवटचं आकर. हा शाबास. संपलं. इकडे कुठं ये. चल चल ये या. चल चल ये. चल सोडून देऊ. चल ये लोक. हेअर कट करायला पाहिजे तुझं कन्या काहीतरी. काय हेअर कट करूया आपण मस्त ट्रिमरने इथून असे स्पाइक्स करूया पांढरे ते असे वर. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाकडं सोनाला हे वासरू झालं. पाडा आहे आणि अजून आम्ही त्याचं नाव ठेवलेलं नाहीये. बऱ्यापैकी असं होतं की त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी वासरू जन्माला आलं आहे त्या दिवशी काही तिथी असेल, जी काही तिथी असेल, कुठला सण असेल तर त्या अनुषंगाने नाव ठेवलं जातं वासरांचं.
आता ह्याचं नाव अजून ठेवलेलं नाहीये आम्ही, तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की ह्याचं नाव काय ठेवूया. खाऊ नको कपडे. तर तिकडं बार खातय, हे इथे कपडे खातय. आंबोण दिलं होतं ना खायला मगाशी, केळी दिली होती खायला, ती नाही खायची. वा चल मी तुला डिशूम डिशूम दीपू दीपू सारखा डिशूम डिशूम करायचं. चिक्कू सारखा आहे. हरिण बाय बाय. सीतू पण बसली, आता गण्या पण बसलाय. सगळीच गुरं बसतील आता दुपारची, आराम करतील आणि संध्याकाळी मी येईन आता गवत घालायला. हिंगत बसलेलं आहे. आत्ता दुपारचा 1 वाजतोय. सगळ्या गुरांना पाणी पाजून गवत घालून झालेलं आहे आणि आता सगळीच गुरं आराम करतील. छोट्यांना आतमध्ये बांधलेलं आहे, गण्याला पण आतमध्ये घेतलं आणि जे नवीन वासरू आहे त्यालाही आतमध्येच बांधलेलं आहे. एकूणच म्हणजे माझा गावी असल्यावरती खूपसा वेळ गोठ्यात जातो सगळ्या गुरांसोबत, कारण मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतं एकतर. आणि जेव्हा वासरं असतात गोठ्यामध्ये तेव्हा तर म्हणजे मला कळतच नाही, वेळेचं भानच राहत नाही. म्हणजे जसं घरात लहान मूल असल्यावरती होतं ना, तसं गोठ्याला पण असं एक छान एक चैतन्य असतं गोठ्यामध्ये. असं खूप आनंद उत्साह असतो, त्यांचे छोटे छोटे काय काय गमती जमती चालू असतात आणि त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला, मला त्यांच्यासोबत खेळायला, ते काय खातायत, त्यांना काय खायला आवडत आहे, हे प्रत्येक वासराला वेगळं वेगळं काय काय आवडत असतं त्यांच्या लहानपणी. आणि त्यांच्या लहानपणी त्यांच्यासोबत वेळ घालवला की मला पण लहान झाल्यासारखं वाटतं. त्यामुळं मला जेव्हा गोठ्यात वासरं असतात तेव्हा गोठ्यात जास्तीत जास्त वेळ थांबायला आवडतं. पण आता मला भूक लागलेली आहे, दुपार झालेली आहे, तर मी आता जेवायला जाते आणि संध्याकाळी परत गुरांना गवत घालायला मी येईन आणि त्यानंतर गण्याला पण परत बाहेर काढलं जाईल आणि मग त्यानंतर त्याचा दूध प्यायचा कार्यक्रम असेल तर तेही तुम्हाला दाखवते. मैत्रीण आली वाटकी. ओरड की. जमतंय का? जमतंय मला?
हो बर ठेव. अच्छा अच्छा बर असं असतं का असं. गण्या गण्या कसं करायचं असंच ना. संध्याकाळची जेवायची वेळ झालेली आहे ह्याची. हा जावा दोघं पण. धुण्यासाठीचा आंबोट चालू आहे. ए तू झाले का गण्या. ए गण्या ये हे बघ आंबोट आणलंय खा. अशा प्रकारे गण्याचा दिवस असतो. आता मस्त ताणून झोपेल आणि परत उद्या सकाळी दूध प्यायला बाहेर येईल.